घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात 416 कोटींच्या वीज बिलांची थकबाकी। पुणे जिल्ह्यात एकूण 9,33,923 ग्राहकांकडे 261 कोटी 49 लाख रुपये थकीत। वीज बिल भरा, सहकार्य करा। महावितरण कंपनीकडून ग्राहकांना आवाहन। वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार। जेवण बनवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका वेटरने दुसऱ्यावर कोयत्याने केला खुनी हल्ला। कोयाळे गावातील हॉटेल माथेरानमधील घटना। हल्लेखोर अयूब शेख याला बेड्या। जिवे मारण्यासाठी ऊस तोडणीच्या कोयत्याने फिर्यादी आशिक शेख याच्या मानेवर हातावर वार करून जिवे मारण्याचा केला प्रयत्न। आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा। चिंबळी केळगाव रस्त्यावर सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कामगिरी। 20 वर्षीय ऋतिक उर्फ दादा तांबे युवकाला बेड्या। आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या गेटवर 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला। पायी चालताना धक्का लागला म्हणून विद्यार्थ्यावर हल्ला। देवोशी येथील 17 वर्षीय आशिष बच्चे या विद्यार्थ्याची खेड पोलिसात तक्रार। पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गुन्हेगारी कृत्य। 12वीत शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांवर गुन्हा। बेपत्ता महेंद्र सावंत यांचा विजेच्या धक्क्याने सावोडीत मृत्यू। 25 सप्टेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात दाखल होती मिसिंगची तक्रार। शेतात विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू। 26 सप्टेंबर रोजी दुपारी घटना उघडकीस। वाहन चोरी प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक। चाकण पोलिसांची कारवाई। राहुल शिवाजी राठोड असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव। चक्रेश्वर मंदिराकडून संग्रामदुर्ग किल्ल्याच्या दिशेने येताना पोलिसांनी पकडले। राजगुरुनगर शहरात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। गॅस वितरकाकडे गॅस सिलेंडर नोंदणीसाठी गर्दी। पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी ग्राहकांना होतोय मनस्ताप। गॅस वितरण प्रणाली सुरळीत व्हावी यासाठी शहरातील नागरिकांचं खेड टाइम्सकडे गाऱ्हाणं। कोरेगाव बुद्रुकच्या लेकीची पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड। घरच्या बेताच्या परिस्थितीतून नीला सपकाळ हिने घातली यशाला गवसणी। पोलीस दलातील निवडीबद्दल नीला हिचं होतंय कौतुक। राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा। राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्व विकास विषयावर उपप्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन। हल्लीच्या व्हर्च्युअल जीवनशैलीमुळे संवाद संपुष्टात येत आहे। डॉक्टर शिंदे यांनी ठेवलं वास्तवावर बोट। राजगुरुनगर नगर परिषद हद्दीत टोपली बाजारात कर वसुलीबाबत ढोरे भांबुरवाडीच्या बाळू ढोरे शेतकऱ्याची तक्रार। दिवसभरात 2 वेळा कर पावती घेतल्याने शेतकऱ्याने व्यक्त केला संताप। बाजारातून शेतमालही पळवला। हताश शेतकऱ्याचं खेड टाइम्सकडे गाऱ्हाणं।